नमस्कार. जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. महायुतीमध्ये सामील झालेले अजित पवारांचे खंदे समर्थक आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील शरद पवारांच्या भेटीला गेले. अशातच राष्ट्रपतीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही उमेश पाटलांच्या पुण्यातील घरी भेट घेतली. त्यामुळे आता ऐन रणधुमाळीमध्ये अजित पवारांचा मोरक्या तुतारी फुंकणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. पाहूयात याच संदर्भात आजच्या जयम विशेषमध्ये. तर विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि त्यानंतर अनेक नेते हे आता शरद पवारांसोबत जाणार असल्याची चित्र आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये आता अजित पवारांना मोठा धक्का बसतोय, तो म्हणजे उमेश पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे. उमेश पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते आणि यामुळे आता अजित पवारांना मोठा धक्का बसणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान उमेश पाटील नक्की कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया. तर अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत उमेश पाटील. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ता पदावरून त्यांनी राजीनामा दिलाय. याआधीच मोहोळ मतदारसंघाच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. अजित पवार समर्थक राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यामध्ये वितुष्ट. मोहोळमधील सभेमध्ये अजित पवारांनी उमेश पाटलांना खडे बोल सुनावले होते. तर गेल्या काही दिवसांपासून मोहोळमध्ये उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असा संघर्ष तीव्र झालाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेली अंतर्गत खदखद समोर येत असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि माजी आमदार आणि नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्ष झालेले राजन पाटील यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष समोर आला. काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी केलेली पोस्ट ही महत्त्वाची ठरते. मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आली अशी पोस्ट उमेश पाटील यांनी केली. दरम्यान आता मोहोळच्या राजकारणामध्ये नक्की उमेश पाटलांचं काय दुखणं आहे आणि राजन पाटील यांचा इतका विरोध का होतोय या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी उमेश पाटील यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूयात. संपूर्ण राज्यभरामध्ये अजित निष्ठ म्हणून ओळखले जाणारे उमेश पाटील अजित पवारांना सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्याचे संकेत देखील त्यांनी दिलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय हे सगळं घडतंय, नेमकी काय कारण आहेत. तुम्ही इतके एकनिष्ठ म्हणून मानले जाता, अजित पवारांना सोडण्याची वेळ तुमच्यावर आली. खरं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती ही त्याला कारणीभूत आहे आणि सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा खरं तर राखीव मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये राजन पाटील नावाचं त्या ठिकाणचे व्यक्तिमत्व आहे जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये तिथला आमदार निवडून येतो. ते स्वतः त्या भागाचे 3 वेळा आमदार राहिले. नंतर 3 वेळेला त्या ठिकाणावरून राखीव मतदारसंघ त्यांनी निवडून आणला आणि त्यामुळं ते एक प्रस्थ त्या ठिकाणी तयार झालंय. परंतु त्यातून अतिसत्ता झाल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुजोरी, प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत, प्रचंड मोठ्या प्रमाणावर हुकुमशाही, लूट, लुबाडणूक, अन्याय, अत्याचाराचा कळस त्या मतदारसंघामध्ये गाठला गेलेला आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनता ही त्या राजन पाटलाच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या अत्याचाराला कंटाळलेली आहे आणि अशा व्यक्तीला बाजूला केलं जावं. मध्यंतरी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला राजन पाटलांनी असं वक्तव्य केलं की आम्ही खानदानी पाटील आहोत आणि खानदानी पाटील असल्यामुळं लग्नाच्या अगोदर सुद्धा मुलांची पैदास करण्याचा आम्हाला अधिकार आहे. एका अर्थानं मुली नासवण्याचा आम्हाला अधिकार आहे कारण आम्ही खानदानी पाटील आहोत असं वक्तव्य केलं. आमच्या मुलांना 17 वर्षी 302ची कलमं आमच्या मुलांनी भोगलेली आहेत असं वक्तव्य केलं. असा विकृत मनोवृत्तीचा हा माणूस, दहशतवादाचं, गुंडागर्दीचं प्रदर्शन करणारा आणि त्याचा अभिमान बाळगणारा माणूस, महिलांच्या बाबतीमध्ये हीन दृष्टिकोन ठेवणारा माणूस, हा पक्षातून याची हकालपट्टी केली पाहिजे. अशा नेतृत्वामुळं आपल्या पक्षाची बदनामी होते. हा सुसंस्कृत यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार मानणारा फुले आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आणि अशा पक्षामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये लग्नाच्या आधी पोरं काढण्याची भाषा करणारा हा जो खानदानी पाटील आहे हा विकृत मनोवृत्तीचा पाटील आहे आणि असा नेता याच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोक काम करू शकत नाही. ही माझ्या पक्षामध्ये मी सातत्यानं भूमिका मांडली. एकाच पक्षात असल्यामुळं मी आणि पक्षाचा मुख्य प्रवक्ता असल्यामुळं ही कॉन्ट्रोवर्सी होत होती. त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये त्याचा उमेदवार आपण निवडून आणायचा नाही.
किंवा त्याला मदत करायची नाही ही आमची भूमिका होती. मग तुम्ही अजितदादांना हे सगळं सांगितलं होतं का की हे सगळं घडतंय, राजन पाटील असं करतायत, हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच का केलं जातं तुमचं? नाही, हे यापूर्वी सांगितलेलं आहे. यवन पक्ष एकत्रित असताना सुद्धा मी सातत्याने हे पवार साहेबांच्या, अजितदादांच्या सातत्याने कानावर घातले, जयंत पाटील साहेबांच्या कानावर घातले. परंतु ज्याच्यावर हात ठेवतील तो आमदार होतो, असा आमदार 15 दिवसात निवडून आणून देणारा नेता, त्याच्या पुढे मग हा विकृत असला काय आणि कसला जरी असला तरी तो पक्षाला पाहिजे होता. आणि त्यामुळं सामान्य माणसाची किती अडचण होते हे कोणी लक्षात घ्यायलाच तयार नाही. आज आमच्यावर कधी विश्वास ठेवतील? ज्या वेळेला राजन पाटलाच्या उमेदवाराचा पराभव उमेश पाटील आणि त्यांचे सहकारी ज्या वेळेला घडवून आणतील त्यावेळेला ते विश्वास ठेवतील ना की आता राजन पाटलाचा जवळ अस्ताला गेलेला आहे त्याचं नेतृत्व. हे त्यामुळे विश्वासच ठेवत नाही. तो आमदार निवडून आणून देतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या या संदर्भातल्या सगळ्या आरोपांकडे दुर्लक्ष केलं जातं. तर थोडक्यात उमेश पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय हा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यामुळे घेतलेला आहे. दरम्यान राजन पाटील यांच्यावर केलेले आरोप आपण ऐकले, मात्र या सर्वांवर राजन पाटलांची काय प्रतिक्रिया आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी केला होता. संतोष कुलकर्णी या संदर्भात माहिती देत आहेत, ऐकूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर नेहमी प्रखर टीका करतात. त्यांच्यामुळे पक्ष फुटला, त्यांची हुकुमशाही आहे, पक्षात त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र उमेश पाटील यांच्या टीकेवर राजन पाटील कधीच उत्तर देत नाही. आज त्यांच्याशी संपर्क साधला असता राजन पाटील म्हणाले की उमेश पाटील माझ्या अजेंड्यावर येत नाही. जे माझ्या अजेंड्यावर नाही त्यावर बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मी उमेश पाटलांवर कसलीच प्रतिक्रिया देणार नाही. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर. दरम्यान मोहोळ मधला हा संपूर्ण वाद हा भर सभेत सुद्धा बघायला मिळाला. मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसमधली माजी आमदार राजन पाटील आणि पक्षाचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे आणि या वादातून हे दोन्ही नेते एकमेकांना आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर कडवट शब्दात टीका केली. त्याबद्दल आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे उमेश पाटलांबाबत तक्रार केली आणि जनसन्मान यात्रेत त्यांनी या संदर्भात बोलून सुद्धा दाखवलं. ते काय म्हणाले ऐकूया. परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो, आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो, या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे. म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजन पाटील मालक व माझ्यावरती, मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. खालच्या पातळीत भाषा वापरली जाते. ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. एवढंच विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यावा एवढी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. तर सुनील तटकरे यांनीही उमेश पाटील यांना याच सभेतून खडे बोल सुनावले होते, पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय. पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल. तर मोहोळमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या सभेमध्ये अजित पवारांनी सुद्धा उमेश पाटलांना खडे बोल सुनावले होते आणि उमेश पाटलांसंदर्भात अजित पवारांनी काय टीका टिप्पणी केली होती भर सभेमध्ये, ऐकूयात. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. कोण काय सांगताय ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला. कोणाच्याही मध्ये तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला? अजित पवाराचा दौरा रद्द कर.
अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा, परंतु कोणी मधीच म्हणतंय माझ्यामुळे झालं. ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय. अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? तर अजित पवारांनी केलेल्या टीकेसंदर्भात उमेश पाटलांनी नक्की काय खुलासा केलाय पाहूयात. मध्यंतरी मोहोळच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजितदादांनी माझ्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं त्याच्या बाबतीत मला काही म्हणायचं नाही, कारण ते वरिष्ठ आहेत त्यामुळे ते बोलू शकतात. परंतु ते वक्तव्य झाल्यानंतर माझ्यावर माझ्या भागातल्या कार्यकर्त्यांचा, तिथल्या मोहोळ तालुक्यातल्या, त्या मतदारसंघातल्या, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा दबाव आहे की अजितदादाच्या पक्षामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य झाल्यानंतर थांबणं उचित नाही आणि त्या पक्षात मी राहायचं आणि विरोधामध्ये प्रचार करायचा हे प्रशस्त नाही, पक्ष शिस्तीला धरून नाही, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. यासोबतच उमेश पाटील यांनी अजित पवारांचा शरद पवारांना सोडण्याचा निर्णय हा पूर्णपणे फसला असल्याचंही म्हटलेलं आहे. याआधी 90 जागा देतील असं वाटत होतं, मात्र आता अजित पवार 50 पर्यंत आलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी केलेल्या उलट्यांचा वास घेत त्यांच्यासोबत बसणं योग्य नाही असं म्हणत उमेश पाटलांनीच अजित पवारांवर गंभीर टीका केली आहे. पाहूयात. दादांनी जो काही पवार साहेबांना सोडण्याचा निर्णय जो घेतला तो बहुतेक फसला आहे असं मला आता तरी जाणवतंय. अजितदादांची सुरुवातीला 90 जागा मिळतील अशा पद्धतीची भूमिका होती किंवा त्यावेळेला तशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांकडून होत होतं. हळूहळू त्या जागा 60 वर आल्या, आता 50 पर्यंत आल्या. एकनाथ शिंदे यांचे मंत्री राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शेजारी बसल्यानंतर आम्हाला उलट्या होतात, ओकाऱ्या होतात अशा पद्धतीची भाषा करतात आणि तरीही आपण त्यांच्या केलेल्या उलटीचा वास घेत त्या ठिकाणी बसणं हे कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. जयम विशेषमध्ये आणखी एका बातमी संदर्भात विश्लेषण ऐकायचंय, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक.